आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। पत्रकार परिषदेला आदरणीय प्रताप सरनाईक साहेब उपस्थित आहेत, पूर्वेशजी आहेत, मोहम्मदभाई आहेत, सर्व दहीहंडी समितीचे पदाधिकारी आहेत। आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की मागच्या वर्षीपासून एक दहीहंडीचा आगळा वेगळा कार्यक्रम प्रतापजींच्या आणि पूर्वेशजींच्या नेतृत्वाखाली सरकारच्या माध्यमातून या मुंबईमध्ये होतोय, तो म्हणजे प्रो गोविंदा। मागच्या वर्षीचं पहिलं वर्ष असताना देखील फार मोठा रिस्पॉन्स या स्पर्धेला मिळालेला होता। यावर्षी पुन्हा एकदा 18 तारखेला ही स्पर्धा वरळी डोम या ठिकाणी होते। याच्या प्राथमिक फेरीसाठी 32 संघांनी सहभाग घेतला होता, त्यातले 16 संघ सिलेक्ट झालेले आहेत। मागच्या वेळी जे बक्षीस होतं त्याच्यापेक्षा जास्त बक्षीस यावेळी देण्याचा निर्णय संयोजकांनी घेतलेला आहे, शासनामार्फत घेतलेला आहे। त्याच्यामध्ये 25 लाख रुपये पहिलं बक्षीस, 15 लाख रुपये दुसरं बक्षीस, 10 लाख रुपये तिसरं बक्षीस आणि 5 लाख रुपये चौथं बक्षीस असं बक्षीस देण्यात येणार आहे। आणि जे उरलेले 12 संघ आहेत त्यांना प्रत्येकी 1 लाख रुपये देण्यात येणार आहे। मला असं वाटतं की मागच्या वर्षी मिळालेला प्रतिसाद यावर्षी असणारी ही स्पर्धा भविष्याच्या काही कालावधीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची होईल अशा पद्धतीची या स्पर्धेची वाटचाल सुरू झालेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे क्रीडाप्रेमी असल्यामुळं जे गोविंदांच्या काही मागण्या होत्या त्याच्यातली प्रमुख मागणी इन्शुरन्सची जी होती, यावेळी देखील शासनाचे 56 लाख रुपये हे इन्शुरन्ससाठी भरलेले आहेत। 1 लाख गोविंदांना ह्या इन्शुरन्सचा फायदा होणार आहे। आतापर्यंत जवळजवळ 14,000 गोविंदांनी याच्यामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे। मला पूर्वेशजींनी आता सांगितलं की याचा ओघ जो आहे तो नारळी पौर्णिमेनंतर वाढेल आणि ही संख्या 1 लाखापर्यंत जाईल। आणि अशा पद्धतीनं पारंपरिक गोविंदा उत्सवाच्या मागं तो खेळात आणून स्पर्धा करणारं मला असं वाटतं की महाराष्ट्र राज्य हे पहिलंच राज्य आहे। अतिशय महत्त्वाच्या सगळ्या गोविंदा पथकातील लोकांशी चर्चा करून समितीनं आणि प्रतापजी आणि पूर्वेशजींनी अतिशय चांगल्या पद्धतीची नियमावली ठरवून ही मागच्या वर्षीपासून स्पर्धा सुरू केली। या स्पर्धेला यावर्षी देखील उदंड प्रतिसाद लाभेल याची शासन म्हणून आम्हाला खात्री आहे। आणि म्हणून सगळ्या 16च्या 16 संघांना शुभेच्छा देत असताना मोठ्या संख्येनेही स्पर्धा बघायला नागरिकांनी उपस्थित राहावं हे देखील आवाहन मी करतो। आणि ह्याचं पहिल्यांदा लाईव्ह प्रक्षेपण जे आहे ते स्टार स्पोर्ट्स करणार आहे, हे देखील प्रो गोविंदाच्या निमित्तानं अतिशय ऐतिहासिक बाब आहे। हा घ्या ना। पिछले साल से महाराष्ट्र गवर्नमेंट प्रताप जी के नेतृत्व में, पूर्वेश जी के नेतृत्व में और गोविंदा जो समिति है उसके नेतृत्व में जो हम स्पर्धा प्रो गोविंदा करके कर रहे थे उसका ये दूसरा साल है। इस साल भी जो प्राइज़ है उसमें बढ़ोतरी देके 25 लाख, 15 लाख, 10 लाख, 5 लाख और हर एक पार्टिसिपेट जो है उसको 1 लाख, ऐसी ये कंपटीशन 18 तारीख को 6 बजे वर्ली डोम में होने जा रही है। और इसका इंश्योरेंस का जो मामला था वो भी गवर्नमेंट ने फाइनल किया है। उसके लिए 56 लाख रुपए गवर्नमेंट की तरफ से इंश्योरेंस कंपनी को दिए हैं। 1 लाख लोगों का इंश्योरेंस निकालने का भी फाइनलाइजेशन गवर्नमेंट की तरफ से हुआ है। छुट्टी पर और 27 तारीख को गोविंदा की वजह से छुट्टी भी जाहीर की है। गोविंदाच्या उत्सवाच्या निमित्तानं सुट्टी देखील जाहीर केलेली आहे। अजून काय आता विचारायचं असेल गोविंदाच्या संदर्भातलं तर प्रतापजी आहेत आणि पूर्वेशजी आहेत। सर, मोठ्या लेवलवर हा गोविंदा जो आहे तो आता आपण घेऊन जातोय, त्यामुळे किती आनंदाचा आणि उत्साहाचा क्षण आहे आणि अभिमानाचा क्षण आहे? उत्साहाचा आणि अभिमानाचा आहे। खरं तर हा मराठमोळा उत्सव आहे आणि उत्सवाच्या ठिकाणी आपण उत्सव ठेवलेला म्हणजे 27 तारखेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये दहीहंडीचा उत्सव तर साजरा होणारच आहे, पण त्याबरोबर याचं खेळामध्ये रूपांतर करण्यासाठी गेल्या 10 वर्षापासून जो प्रयत्न मी करत होतो त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार ज्यावेळेस आलं त्याला चालना मिळाली आणि गेल्या वर्षापासून माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्या प्रो गोविंदाला मान्यता देऊन त्या माध्यमातून
क्रीडा प्रकारामध्ये याचा समावेश झाल्यामुळे तो फक्त राष्ट्रीय स्तरावर नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा तो खेळ खेळला जावा. आणि दरवर्षी दहीहंडीच्या दुसऱ्या दिवशी आपण विविध वृत्तपत्रांमध्ये किंवा तुमच्या वाहिन्यांच्या माध्यमातून जे वाचत असतो किंवा बघत असतो की एवढे गोविंदा पडले, एवढे गोविंदा जायबंदी झाली, एखाद्या गोविंदाचा मृत्यू झाला, हे कुठल्याही परिस्थितीमध्ये उत्सव साजरा करणाऱ्या मराठमोळ्या संस्कृतीला न शोभणारं होतं. म्हणून त्याचं क्रीडा प्रकारामध्ये रूपांतर करावं, जेणेकरून जेवढे काही सुरक्षिततेचे उपाय आहेत ते ह्या ठिकाणी आपल्याला करता येईल. आणि आम्ही ती पूर्ण खबरदारी घेतली आहे आणि नियमावली तयार केली. राज्य शासनाच्या क्रीडा विभागानं नियमावलीच्या आधारे हा आम्ही प्रो गोविंदा साजरा करतो, जेणेकरून जसं IPLच्या टुर्नामेंट्स होतात, जशा प्रो कबड्डीच्या टुर्नामेंट्स होतात, त्याच लेवलला हा खेळ आम्ही घेऊन जातो आहे. आणि आम्हाला खात्री आहे की ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, आमचे उदय सामंत, केसरकर, लोढा, आमचे संजय बनसोडे क्रीडा मंत्री, हे सगळेजण जातीनं लक्ष घालत आहेत. आणि त्यामुळे क्रीडा प्रकारात समावेश झाल्यामुळे हा जो दहीहंडीचा उत्सव आहे त्याचं खेळामध्ये प्रो गोविंदाच्या माध्यमातून रूपांतर झालेलं आहे. आणि निश्चितपणे हे तर ऑलिम्पिक संपलं आहे, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे की 2036ला भारतामध्ये ऑलिम्पिक होईल, त्यावेळेस मात्र 2036ला प्रो गोविंदा हा त्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाल्याशिवाय राहणार नाही, याची आम्हाला खात्री है. इसको अंतर्राष्ट्रीय स्तर पर ले जाने की क्या तैयारी है? जिस तरह की आप गोविंदा कराते सुनते थे कि दूसरे देशों की भी टीम उसमें आकर शामिल होती थी, क्या इसमें भी इस तरह की टीम? देखिए, स्पेन में और अभी तक चाइना में ये जैसे हम लोग दहीहंडी का उत्सव करते हैं, वैसे मानवी मनोरे जो रचने का खेल है वो उस देश में ऑफिशियल था, हमारे देश में नहीं था. राज्य महाराष्ट्र राज्य ये पहला राज्य है कि जिन्होंने स्पोर्ट्स में इसको कन्वर्ट कर दिया. तो इसकी वजह से अभी जिस तरह से आप प्रो गोविंदा अगर देखेंगे तो बहुत ही सहज नियमावली बनाई है और उसके माध्यम से हम जो 10 थर 9 थर इसकी स्पर्धा नहीं करते हुए हमारे जो लड़के हैं वो लड़के सिस्टमेटिकली एक्सीडेंट विरहित कैसे मनोरे रचेंगे, इसके लिए हम कोशिश कर रहे हैं. और वो तय हो गया, लास्ट ईयर तो एक भी इंजरी किसी को नहीं होगी. तो इसी तरह से सब सेफ्टी प्रिकॉशन लेके हम लोग ये खेल खेल रहे हैं, ताकि वो स्टेट लेवल से अभी नेशनल लेवल पे और नेशनल लेवल से इंटरनेशनल लेवल पे हम लेके जाएंगे. और 100% गेम वैसा ही गेम है, वो इंटरनेशनल लेवल पे लेके जाएंगे. और खासकर एक दूसरी बात है कि देखिए 1 लाख गोविंदा है, खाली अपना इंश्योरेंस निकालते हैं, तो 1 लाख गोविंदा के साथ साथ में अगर उसका परिवार वगैरह देखेंगे, करीबन 20 से 25 मुंबई के नौजवान जो 15 से लेके 35 साल 40 साल तक के गोविंदा है वो इसमें इन्वॉल्व होते हैं. पूरा मुंबई, ठाणे, कोकण ये परिसर जो है वो गोविंदा के दिन ये खेल दूसरों को नहीं बल्कि हमारी संस्कृति है, हमारा ये खेल है, इस तरह से उसकी तरफ देखते हैं. तो लोगों के देखने का नजरिया जो था वो हमने बदल दिया है. कोई सुप्रीम कोर्ट जाता था, कोई हाई कोर्ट जाता था, कोई 10 साल के बच्चे को 8 साल के बच्चे को ऊपर चढ़ाते थे, तो वो सब बंद हो गया. और अभी खेल के रूप में उसका रूपांतर होने की वजह से ये खेल बहुत ही आगे जाएगा. जैसे कबड्डी गया वैसे ही ये जाएगा. मुंबई से केवल या पूरे महाराष्ट्र से टीमें इसमें आ रही हैं? हाँ, पूरे महाराष्ट्र में आई है. अगर आप 16 टीम देखेंगे तो बारामती की टीम का नाम उसमें लिया गया है, नवी मुंबई का लिया है, पालघर का लिया है, रत्नागिरी का लिया है, सातारा का लिया है, कोल्हापुर का लिया है, अलग अलग जगह के टीम का नाम लिया. एक बात उतनी तय है कि पूरे महाराष्ट्र में खेल सब जगह पे कोई 27 तारीख को, जैसे गोकुलाष्टमी का दिन है उस दिन करते हैं, कोई छूटे के दिन करते हैं, कोल्हापुर में, बारामती में, पुणे में अलग अलग दिन करते हैं. मगर आप अगर देखोगे तो अभी ये खेल महाराष्ट्र का जैसे क्रिकेट, कबड्डी और कुश्ती है वैसे ही ये खेल आगे जाएगा. आज महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे, मेळावा सुरू आहे त्यांचा. आणि जी योजना आहे लाडकी बहीण योजना, त्यावर टिप्पणी केली आहे सगळ्यांनी की निवडणुकीपुरतीचा हा सगळा केलेला फार्स आहे आणि मतांसाठी केलेलं हे सगळं राजकारण. मला असं वाटतं की गोविंदाची पत्रकार परिषद सुरू आहे आणि जो राजकीय गोविंदा 2 महिन्यानंतर होणार आहे त्याची हंडी देखील महायुतीच फोडणार आहे. 3 पक्ष आणि आमचे मित्रपक्ष एकत्र येऊन आम्ही हंडी फोडू. आणि हे जे काही थर लावत आहेत, एकावर एक थर लावत आहेत, हे यांच्यामध्ये एक वाक्यता नाही. आजची जर तुम्ही भाषणं कदाचित अर्धवट ऐकलेली असतील, जी काय भाषणं झाली त्याच्यामध्ये कोणाचाच कोणाला मेळ नाही, कोणाचाच कोणाला
आधार नाही, कोणाचाच कोणाला पत्ता लागत नाही, त्याच्यामुळे त्यांचे काही हंडीचे थर लागू शकत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की मुख्यमंत्री पदाचा दावेदार कुठचा पण जाहीर करा, पण तो 2 दिवसात करा, असं प्रत्येकाचं मत आहे, असं मला त्या बैठकीतनं कळलं. त्याच्यामुळे ज्या बैठकीमध्ये एक वाक्यता नाही, त्या बैठकीमधनं मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेवर टीका करण्याचा त्यांना काही अधिकार नाही. पहिलं काय सांगत होते की 1500 रुपये खात्यामध्ये जमा होणार नाही. आपण 3000 रुपये 2 महिन्याचे जमा करून दाखवले. काही ठिकाणी आधार लिंक नसल्यामुळं अडचणी निर्माण होत आहेत, पण 2 दिवसामध्ये हे पैसे भरले जातील. मुख्यमंत्री मोदी यांनी हे पण सांगितले की तांत्रिक अडचणीमुळं एखादा फॉर्म जर सप्टेंबरमध्ये भरला गेला तर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे 3 महिन्याचे पैसे आम्ही भरू. त्याच्यामुळे हे सगळं जे काय आता महाराष्ट्रामध्ये चित्र बघायला मिळतं आहे, त्याच्यामुळं काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. विचाराच्या पलीकडे जाऊन वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे. त्याच्यामुळं कुठेही महाविकास आघाडीला स्थान मिळणार नाही हे निश्चित झाल्यामुळं आताची ही टीका टिप्पणी. नाना पटोले म्हणतात की आता पैसे बहिणींना काढून देतील आणि यानंतर पुन्हा काढून देतील निवडणूक झाल्यावर. आणि ठीक आहे, फेक नरेटिव्ह एकदाच सेट होतो, जो संविधानाच्या बाबतीमध्ये झाला, जो मुस्लिम बांधवांना देश सोडून आम्ही पाठवू युतीचं सरकार आल्यानंतर हे झालं. आता कोण लक्ष देत नाही. मी स्वतः महाराष्ट्र फिरतो, आम्ही सगळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जातो. हे बघा, आजही माझ्या हातामध्ये राखी आहे. हे कशासाठी आहे? सकाळी ज्या कार्यक्रमामध्ये मी होतो तिथं ग्रामीण भागातल्या महिला भगिनींनी येऊन राखी बांधली आणि सांगितलं की सरकारनं चांगलं काम केलं आहे. रक्षाबंधनच्या अगोदर आमच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झालेले आहेत. आम्ही सरकारसोबत आहोत. हे बघा, हे मूर्तिमंत उदाहरण आहे. त्याच्यामुळे इथं AC मध्ये बसून जे काही गप्पा चालले आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र आता अडकणार नाही. महाराष्ट्राच्या महिला भगिनींनी, युवकांनी, वरिष्ठांनी निर्णय घेतला आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये महायुतीचं सरकार आणायचं. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून धुसफूस सुरू आहे, कारण नाना पटोले म्हणतात की महाविकास आघाडी हाच मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे. ठीक आहे, ज्यांचा मुख्यमंत्री होणारच नाही त्यांना चेहराच नसतो ना, त्यामुळे त्यांच्यावर चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. आज महायुती किती कॉन्क्रीट होऊन काम करते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ह्या सगळ्या योजना आहेत. प्रत्येक ठिकाणी तिन्ही नेते एकत्र जात आहेत, महिला भगिनींची चर्चा करतायत, वयश्री नावाची जी योजना आहे बुजुर्गांची चर्चा करतायत, युवकांसाठी युवा कार्यशाळा योजना आहे त्यांच्याशी चर्चा करतायत. त्याच्यामुळे घरातल्या लेक जन्माला आल्यानंतर तिचं संगोपन करण्यापासून, महिला भगिनींना न्याय देण्यापासून, ज्येष्ठांना न्याय देण्यापासून, तरुणांना नोकरी द्यायचा प्रयत्न जर सरकार करत असेल तर या सरकारशिवाय पर्याय नाही हे महाराष्ट्रातल्या जनतेनं निश्चित केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख संजय राऊत यांनी पिंक सरडा म्हणून केलेला आहे. जसा सरडा रंग बदलतो तसे अजित पवार रंग बदलतात असा एक उल्लेख अजित पवारांचा केला. तुम्ही याकडे कसं पाहता? राजकारणातलं वातावरण खराब करण्याचं काम ही सगळी मंडळी करत असतात. तुम्ही गेली 2 वर्ष बघितलं असेल की ज्या पद्धतीनं घाणेरड्या पद्धतीनं अपप्रचार करणं, बदनामी करणं, एखाद्याच्या कपड्यावरनं बोलणं, महिलांना नको ते बोलणं, तरुणांना नको ते बोलणं, ही काही लोकांची आता फॅशन बनलेली आहे. त्याच्यावर न बोललेलं बरं. मी इथं आहे, प्रताप सरनाईक साहेब देखील इथं आहेत. अनेक गोष्टी आमच्याकडे अशा आहेत की ज्या आम्ही सांगितल्या तर फार मोठ्या उद्रेक होतील. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मला या सगळ्या राजकारणामध्ये जायचं नाही. ही भाषणं महाराष्ट्रातलं कोणीही ऐकत नाही. हे तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, कोणीही ऐकत नाही, याला प्रतिसाद देत नाही. उबाठाच्या मतामध्ये जी वाढ झालेली आहे ती फेक नरेटिव्ह सेट केल्यामुळे झालेली आहे. मुस्लिम बांधवांनी, दलित बंधू भगिनींनी जे मतदान केलं त्याच्यामुळं हे मतदान वाढलेलं आहे. नाही तर बाकी सगळी मतं घेऊन एकनाथ शिंदेसाहेब 2 वर्षापूर्वीच महायुतीमध्ये आलेले आहेत. पण संजय राऊत या पुढे जाऊन म्हणतात की 50 ठोके एकदम ओके आणि रस्त्यावर दिसले की एकदमच ठोके. मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीला आता तुम्हाला कदाचित राग येईल. तुम्ही रोज सकाळी 9:30 वाजता जाता म्हणून हे सगळं आम्हाला ऐकायला मिळतं. तुम्ही जर 9:30 वाजता गेलाच नाही तर हे आम्हाला ऐकायला मिळणार नाही. आता कोणी कोणावर सांगतो ना, सुरुवात तिकडनं झाली ना. तुम्ही जर गेलाच नाही तर माणूस ॲडिक्ट होत नाही आणि माणसानं ॲडिक्ट होणं हे फार मोठं भयानक काम आहे. आणि आता तुम्ही सकाळी जाऊन त्यांना ॲडिक्ट केलं, आता ते बोलल्याशिवाय राहत नाहीत. याला दोषी तुम्ही आहे असं आदरानं सांगतो ना. तर उद्या परत याचं उत्तर स्पष्ट देवेंद्रजींनी दिलेलं आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि दोन्ही नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली ही महाराष्ट्रातली निवडणूक लढली जाणार आहे आणि महायुतीचं सरकार आम्ही आणणार आहोत. ही स्टेटमेंट देवेंद्रजींनी दिली असल्यामुळे त्याच्यावर अजून मला काही खुलासा करावा असं वाटत नाही.
सर एक सवाल कि एमवीए ने उद्धव ठाकरे को प्रचार प्रमुख के तौर पर जो है आज बताया है और उद्धव ठाकरे ने भी कहा है कि उन्हें ओपनिंग बैट्समैन के तौर पे उतारा जा रहा है। क्या आपको लगता है कि इससे विधानसभा चुनाव में आप लोगों को कोई नुकसान होने वाला है? नहीं, ओपनिंग बैट्समैन में हमने बहुत ओपनिंग बैट्समैन ऐसे देखे हैं जिन्होंने हिट विकेट दिए, कि उनका नाम नहीं मैं लेने वाला, जो हमारे टीम में थे। तो ये हिट विकेट देने वाले ओपनिंग बैट्समैन हैं या रन्स निकालने वाले ओपनिंग बैट्समैन हैं, तो अभी विधानसभा में फाइनल हो जाएगा ना, उसके ऊपर हम क्यों बोले। लोकशाही है, उन्होंने अगर उनको प्रचार प्रमुख किया है उसका सामना हम करेंगे। उनका कहना है मुस्लिम जो है हमारे साथ है, महाराष्ट्र में सारे मुस्लिम वोटर थे। हमारे साथ हैं। पिछले इलेक्शन में थे, क्योंकि फेक नैरेटिव सेट हुआ था, अभी उनके साथ नहीं है। ये भी आपको ये विधानसभा के चुनाव में आपको पता चलेगा। क्या प्रचार प्रमुख बना आप करके गोविंदा सर प्रचार प्रमुख बना करके गोविंदा क्या का उन्हें जो है मुख्यमंत्री जो चेहरा है उसे हटा दिया गया है? हाँ, प्रचार प्रमुख बना करके उनको मुख्यमंत्री के लिए जो चेहरा था उनका हटाया गया है। जिसने बनाया उनको पूछो, आप इसे किस तरह से देखते हैं? तब हम क्यों देखें, क्योंकि सत्ता उनकी आने वाली ही नहीं है, तो हम क्यों सोचे कौन मुख्यमंत्री होने वाला है। इसमें हमको दिमाग लगाने की कोई भी जरूरत नहीं है। जिन्होंने उनको प्रचार प्रमुख किया है उनको पूछो इनको मुख्यमंत्री करना है या नहीं करना। हमसे अगर पूछा जाए तो वो होने वाला ही जो नहीं है उसके बारे में क्यों सोचे ना। सर एक नरेटिव्ह सेट करतायत विरोधक असं तुम्हाला वाटतं का? कारण आता कॅबिनेट मीटिंग झाली, त्यामध्ये अजितदादा आणि मुख्यमंत्र्यांमध्ये धुसफूस झाली. तुमच्या फायली आम्ही साईन करणार नाही आणि साहेबांच्या फायलींवर अजितदादा सही करणार नाही, अशा पद्धतीच्या हे बातम्या. बघा, हे फेक नरेटिव्ह म्हणण्यापेक्षा जनतेच्या मनामध्ये वेगळा संभ्रम निर्माण करणं, चित्त विचलित करणं असे हे प्रकार आहेत. कॅबिनेटमध्ये हे बसतात की आम्ही बसतो, कुठेही असं झालं नाही. उद्या 17 तारखेला देखील तिन्ही नेते एकत्र तिथं काम प्रचाराला म्हणजे आपला माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ DBTचा करतायत. 22 तारखेला माझ्याकडे कोकणामध्ये जाहीर सभा आहे, त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे, त्याच्यानंतर विदर्भामध्ये आहे, पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भामध्ये आहे. हा प्रश्न येतेच कुठं की कोणी कोणाच्या फाईलवर सही केली नाही, कोणी कोणाच्या फाईलवर सही केली नाही. आणि दुसरं एक सांगतो, हे जे कोण पसरवत आहेत त्यांना कळलं पाहिजे की महाविकास आघाडीमध्ये जसे नेते अपरिपक्व आहेत तसे आमच्याकडे नाहीत. आमचे तिन्ही नेते परिपक्व आहेत, मॅच्युअर्ड आहेत. त्याच्यामुळे असा काय खेळ करून त्यांच्या मनामध्ये काहीतरी निर्माण होईल आणि ते काहीतरी बोलतील असं कोणी समजू नये. आमची महायुती मित्रपक्षांना सोबत घेऊन भक्कम आहे. उद्धव ठाकरेंनी टीका केली. उद्धव ठाकरे म्हणताय की शिंदेंवरती हो, गोविंदा आहे. एक शेवटचा प्रश्न आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही सगळ्या गद्दारांना गाडू असं म्हणतो. मी गोविंदाची पत्रकार परिषद असल्यामुळं मगाशीच असं सांगितलं, ह्यांचा एकही थर व्यवस्थित लागू शकत नाही. हे 3 थरापेक्षा पलीकडे जाऊ शकत नाही. आम्ही 10 थर लावण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे हंडी आम्हीच फोडणार आहोत, कुणीही कितीही काही बोललं तरी. त्याच्यामुळे ही पत्रकार परिषद दहीहंडीवरची आहे, गोविंदावरची आहे. त्यांचा या निवडणुकीमध्ये आम्हाला गोविंदा करायचा आणि तो आम्ही करणार. बरं, एक शेवटचा प्रश्न. तुम्ही देखील भाजप आणि शिवसेना जेव्हा महायुती होती तेव्हा तुम्ही देखील होतात. उद्धव ठाकरे असं म्हणाले की जेव्हा भाजप आणि शिवसेनेची युती होती तेव्हा ज्याचे जास्त आमदार त्याचाच मुख्यमंत्री, त्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये पाडापाडीचं राजकारण झालं होतं. ह्याचे आमदार पाडा, त्याचे आमदार पाडा. तुम्हाला असा कुठला अनुभव आला होता का की भाजपने शिवसेनेचे आमदार पाडण्यासाठी प्रयत्न केला? जेव्हा शिवसेना जी युती झाली ती भरभक्कम युती होती. माननीय वंदनीय बाळासाहेबांचा फोटो, नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो टाकूनच आम्ही मतं मागितलेली होती. माझ्या मतदारसंघापुरतं जर मर्यादित बोलायचं झालं तर भाजपच्या सगळ्या लोकांनी शिवसेना म्हणून माझं काम केलेलं होतं. त्याच्यामुळं आता लावालावी करण्यामध्ये काही अर्थ नाही. पुन्हा एक संघपणानं 3 पक्ष आम्ही लढू. आता कालचं जे स्टेटमेंट आहे, मला असं वाटतं की मगाची फाईलचा जो विषय काढला त्याला उत्तरसुद्धा देवेंद्रजींनी दिलेलं आहे की आम्ही त्रिमूर्ती आहोत आणि त्रिमूर्ती जोपर्यंत सत्तेमध्ये चांगले निर्णय घेत आहेत तोपर्यंत आम्हाला कोणी बाजूला करू शकत नाही. सगळ्याची उत्तरं मिळाली. तर खोटं बोलतात त्यांना सारखं सारखं आम्ही उत्तर का द्यावं ना. तुम्ही आता एक शेवटचा प्रश्न आता म्हटलं की गेल्या वेळेला दलित मतदार आणि मुस्लिम मतदार याचे गैरसोय सेट झाला, त्याचा धोका महाराष्ट्र पडला देशामध्ये. आता यावेळेला वक्फ बोर्डचा जो मुद्दा तो मुद्दा महाविकास आघाडी सातत्याने हातात घेते की वक्फ बोर्डच्या संदर्भात नवीन कायदा कसं घेऊ शकते. तर त्या संदर्भात नाही, मला सांगा, हा पण एक फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रकार आहे. जर तुम्हाला बोलायचं होतं तर लोकसभेसारखं दुसरं आयुध असू शकत नाही. मग ज्यावेळी हे बिल आलं ते पळून का गेले सांगा ना. त्याची हजेरी घ्या, लोकसभेमधल्या उपस्थितीची हजेरी घ्या.
9च्या 9 खासदार उभाटाचे बाहेर पडून गेलेले होते. कशासाठी गेले? मग जर तुम्हाला विरोध करायचा आहे किंवा समर्थन करायचं आहे, हे नेहमीची स्टाईल आहे, तुमच्यासमोर समर्थन किंवा विरोध करायचं आहे आणि सभागृहात यायचं नाही. सभागृहातला विषय आहे, सभागृहात मग का तरी मांडला नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी मुस्लिम बांधवांना कळलेल्या आहेत. पहिली शपथ देखील संविधानाला स्मरूनच नरेंद्र मोदी साहेबांनी घेतली, दुसरी शपथ देखील घेतली, तिसरी शपथ देखील घेतली. आम्ही कमी पडलो, संविधान बदललं जाणार नाही सांगायला आम्ही कमी पडलो, त्यांचं कर्तृत्व नाही आहे. पण संविधान कधीही बदललं जाणार नाही. मुस्लिम बांधवांना देश सोडायला लागणार हा नरेटिव्ह सेट केला होता. असं झालं का? असं होणार नाही. त्यामुळे ज्यांना मुस्लिम बांधवांबद्दल काय जे बोलायचं आहे किंवा नाही बोलायचं आहे, लोकसभेचं सभागृह आहे ना, लोकसभेच्या सभागृहामधनं का पळाले त्याचं उत्तर त्यांनी पहिलं द्यावं. उद्धव ठाकरे गटाचे जे खासदार आहेत ते उपस्थित राहिले नाही, तर उद्धव ठाकरेची शिवसेनेची भूमिका या संदर्भात मुस्लिमांच्या संदर्भात वेगळी असं नाही मला माहीत नाही. पण मला सांगा ना की आतापर्यंतच्या 3 महिन्याच्या भाषणामध्ये असं कुठं आलं आहे का की कुठची मुंबईतली सीट धरा की ज्याला मुस्लिम बांधवांनी आम्हाला मतदान केलं आहे, त्यांचे आशीर्वाद आमच्याबरोबर राहिले म्हणून आम्हाला ही मतं पडली. मुस्लिम बांधव आमच्यावर आहेत सांगण्यापेक्षा मला मुस्लिम बंधू भगिनींची मतं पडली हे ठामपणानं का कोण सांगत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा सगळा राजकारणाचा खेळ आहे. निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. जास्त मला देखील काय कॉन्ट्रोवर्शियल बोलायचं नाही, पण फेक नरेटिव्ह सेट करण्याचे दिवस आता गेलेले आहेत. तो एकदाच झाला आणि त्याचा पश्चाताप या सगळ्या घटकांना होतोय. त्याच्यामुळं आम्हाला चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. फार मेजॉरिटीनं पुन्हा एकदा महायुतीची सत्ता महाराष्ट्रामध्ये येईल. धन्यवाद. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लांबणीवर पडेल का? नाही आता तर तुमच्याकडनंच आम्ही ऐकतोय की आता 3-3:30 वाजता काहीतरी, त्याच्यावरच कळेल सगळं आपल्याला. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.